फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। मालवण तालुक्यातील आचरा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महायुतीच्या उमेदवारांसह मतदारांच्या भेटी घेत प्रचार केला। आचरा जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, चिंदर पंचायत समिती उमेदवार दीपक सुर्वे यांच्या प्रचारात प्रभाकर सावंत यांनी सहभागी होत मतदारांच्या घरी भेट दिली। यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, चिंदर पंचायत समितीचे उमेदवार दीपक सुर्वे, प्रफुल्ल प्रभू, शशिकांत नाटेकर, रवींद्र घागरे, शाहुल खान बांदिवडेकर, सागर अपराज, आबा आईर, किरण पवार, बाळू माळकर, राजू त्रिंबककर, मंदार सकपाळ, विकास हडकर, सुनील घाडी, प्रमोद परब, समीर साळकर, मंगेश राणे, आनंद परब आदी उपस्थित होते। नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपले नेते सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय चव्हाणसाहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही घटक पक्षांची महायुती जाहीर झालेली आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून आपण एकूण 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या जागांवर निवडणूक लढवत आहोत। निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत आणि मी संपूर्ण जिल्हाध्यक्ष नात्याने संपूर्ण जिल्हाभर फिरताना मी बघितलं तर महायुतीला खूप चांगलं वातावरण आहे आणि असं म्हणतात की सुरुवात चांगली झाली तर त्याचा शेवटही चांगला होतो। त्याचा प्रत्यय या महायुतीने दिलेला आहे की आपल्याकडे टोटल 150 सीट आपण लढतो आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या, त्यातल्या तब्बल 25 सीट आपल्या बिनविरोध झालेल्या आहेत। त्यामुळे सिंधुदुर्गातली जनता महायुतीच्या पाठीशी आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही। आता ही काही औपचारिकता बाकी आहे, निवडणूक आणि मतमोजणी, पण मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधी मिळालं नव्हतं इतकं यश महायुतीला मिळेल। या सगळ्या जिल्ह्याचा प्रवास करत असताना मी आज मसुरा जिल्हा परिषद, मसुरा जिल्हा परिषद, आचरा जिल्हा परिषद असा मी प्रवास करत आलो। आता मी आचरा जिल्हा परिषदच्या आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार वर्षा सांबारी मॅडम आणि या चिंदर पंचायत समितीचे दीपक सुर्वे यांच्यासोबत इथे उभा आहे। इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी मी भेट घेतली आणि त्याचप्रमाणे आचरा पंचायत समितीचे गणेश तोंडवळकर हे तिन्ही उमेदवार एक सक्षम उमेदवार महायुतीने दिलेले आहेत आणि सगळा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की या तिन्ही उमेदवारांना जनतेचं लोकमत आहे। इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे की यांनी सलग गेली अनेक वर्ष सत्ता असताना, त्यानंतर सत्ता नसताना, त्यानंतर सत्ता आल्यानंतरही जी काही विकास कामं होती ती चांगल्या पद्धतीने मार्गी लावलेली आहेत आणि ही सगळी मंडळी जी आहेत, शिवसेनेची असतील, भारतीय जनता पार्टीची असतील, राष्ट्रवादीची असतील, ही सगळी आमची जी नेते मंडळी आहेत स्थानिक स्तरावरची, ही लोकांशी टचमध्ये आहेत, जनसामान्यांशी त्यांची नाळ जोडलेली आहेत आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य विषयक असेल किंवा लोकांचे छोटे छोटे स्वतःचे प्रॉब्लेम असतील, महिलांचे असतील, युवांचे असतील, या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचं काम, त्यांना सामोरं जाण्याचं काम, त्यांची तड लावण्याचं काम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत। माझ्याबरोबर माझे मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर आहेत, सेनेचे सगळे पदाधिकारी मंडळी आहेत। तर या सगळ्यांचं खरं तर कौतुक आहे आणि त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला आहे। मला विश्वास आहे की हे तिन्ही उमेदवार, सांबारे मॅडम असतील, सुर्वे असतील आणि त्याचप्रमाणे तोंडवळकर असतील, हे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि यांच्या सगळ्यांच्या पाठीशी सन्माननीय नारायणराव राणेसाहेब, सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब पालकमंत्री असतील, आमचे निलेशजी राणे आमदार असतील, या सगळ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा सगळ्यांच्या पाठीशी आहेत। मी या सगळ्यांनाच आमच्या मंडळींना मोठ्या विजयासाठी शुभेच्छा देतो। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।